Good morning, friends. Today we will start next unit from our credit angiosperm. Earlier we discussed about taxonomy as a synthetic discipline, taxonomy as multidisciplinary science which depends on other branches for their data, and various data sources for taxonomy that we have discussed already. Prior to that, before that, we discussed on aims and objectives of plant systematics. What is systematics, then what is taxonomy, how it differ from each other. So we discussed about that also. Then we discussed about nomenclature, plant nomenclature, and certain rules for naming the plants. What is plant nomenclature? It's a science of naming the plants. So we discussed about that also. From today onward, we will start new unit, study of plant families according to Bentham and Hooker क्लासिफिकेशन सिस्टीम. आता क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणजे काय असते, सगळे झाडं आपण एकदम एका वेळेस सगळे काही स्टडी करू शकत नाही. काय केलं जातं, सारखे सारखे दिसणाऱ्या झाडांचे ग्रुप केले जातात आणि त्याच्यानुसार क्लासिफिकेशन सिस्टीम अरेंज केली जाते. सारखे मॉर्फोलॉजी असणाऱ्या प्लांट पॉप्युलेशन्सला काय स्पेसिस म्हटलं जातं. आय एम टॉकिंग अबाउट सिस्टमॅटिक्स. म्हणजे स्पेसिस ही एक कन्सेप्ट आहे, त्याला कुठली अशी परफेक्ट डेफिनेशन नाही, ती संकल्पना आहे. सो इकॉलॉजीमध्ये स्पेसिस वेगळ्या युनिटला म्हटलं जाऊ शकतं, किंवा रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजीमध्ये स्पेसिस वेगळ्या पद्धतीने डिफाईन केली जाऊ शकते. रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजीमध्ये काय म्हणतात, त्यांच्यात म्हणतात की इफ द पॉप्युलेशन्स आर नॉट इन ब्रीडिंग, म्हणजे सेक्शुअली आयसोलेटेड प्लांट पॉप्युलेशन्स असतील ना, त्यांच्यामध्ये हायब्रिड तयार होत नाहीये किंवा फर्टिलायझेशन होत नाहीये, अशा प्लांट पॉप्युलेशनला ते वेगवेगळी स्पेसिस मानतात रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजीमध्ये. टॅक्झॉनॉमीमध्ये आतापर्यंत तरी मॉर्फोलॉजीवरती बेस्ड अशी स्पेसिस मांडली जाते. म्हणजे जे प्लांटचे पॉप्युलेशन्स असतील ज्यांची मॉर्फोलॉजी सारखी असेल त्यांना एक स्पेसिस म्हटलं जातं. काही ठिकाणी टायपोलॉजिकल कन्सेप्ट असतो, म्हणजे हार्बेरियम जे असते त्या हार्बेरियमच्या मॉर्फोलॉजीशी मॅच होणारे ज्या पॉप्युलेशन असेल प्लांटचं, दे आर कन्सिडर्ड इन टू द टायटल ऑफ स्पेसिस. Various types of species are there. So species is a concept. मी सांगतो काय तुम्हाला, प्लांट क्लासिफिकेशन टॅक्सॉनॉमी त्याचं स्मॉलेस्ट युनिट असते स्पेसिस. स्मॉलेस्ट आणि बेसिक युनिट असते स्पेसिस. त्याच्या खाली जर थोडे गेले आपण, स्पेसिसच्या खाली सब स्पेसिस नावाचे वेगवेगळे युनिट असतात. त्याच्याही खाली गेलं अजून व्हरायटी असतं, काही ठिकाणी फॉर्मा असतं, फॉर्मा. काही काही ठिकाणी इकॉलॉजिकल पॉप्युलेशन आयसोलेट झालेलं असतात, त्यांना इकॅड्स म्हणतात. आणि त्याच्या आपल्याला डिटेलमध्ये घुसायचं नाही. तर मला सांगायचं काय, क्लासिफिकेशन म्हणजे अरेंजमेंट, काही रूल्सला धरून प्लांट्सची केलेली अरेंजमेंट म्हणजे क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये वेगवेगळे हायरार्की आणि वेगवेगळ्या लेवल्स असतात. हायरार्की आणि लेवल्स असतात. सगळ्यात खाली असते स्पेसिस, त्याच्यावरती असतो जीनस, त्याच्यावरती असते फॅमिली, फॅमिलीच्या वरती असते ऑर्डर, ऑर्डरच्या वरती असते सिरीज, सिरीजच्या वरती असते सब क्लास, क्लास, आणि मग डिव्हिजन. अशी हायरार्की असते. आता या हायरार्की मधली एक लेवल असते फॅमिली. हायरार्की मधली एक लेवल असते फॅमिली. व्हॉट इज फॅमिली? तुम्हाला स्पेसिस बद्दल सांगितलं मी. स्पेसिस म्हणजे सारखे दिसणारे प्लांटचे पॉप्युलेशन. जीनस काय? अशा वेगवेगळ्या स्पेसिसचा मिळून, सारख्या सारख्या दिसणाऱ्या स्पेसिसचा मिळून
एक तयार होतो जीनस. आणि फॅमिली म्हणजे सारखे सारखे जनरा आहेत ज्यांच्यामध्ये काही कॉमन कॅरेक्टर्स आहेत, त्यांची मिळून एक तयार होते फॅमिली. फॅमिली आता हल्ली म्हणजे फॅमिली इज अ ग्रुप ऑफ प्लांट जेनेरा विथ सिमिलर मॉर्फोलॉजी. काही सेट ऑफ कॅरेक्टर असतो, त्यालाच म्हणतात डायग्नोस्टिक कॅरेक्टर किंवा सायलेंट फीचर्स. डायग्नोस्टिक कॅरेक्टर किंवा सायलेंट फीचर्स असं म्हटलं जातं. त्या सायलेंट फीचर्सवरती बेस्ड अशी ती फॅमिली सेपरेट आउट केली जाते. हल्ली फॅमिली ही एक फायलोजेनेटिक व्ह्यूनं किंवा इव्होल्युशनच्या व्ह्यूनं जसं बघितलं जातं, तर फॅमिली इज अ ग्रुप ऑफ प्लांट्स विच आर ओरिजिनेटेड फ्रॉम अ सिंगल ॲन्सेस्टर. जर फायलोजेनेटिकच्या व्ह्यूनं बघितलं तर फॅमिली काय आहे, एका सिंगल ॲन्सेस्टरपासनं किंवा एकाच कॉमन स्टॉकपासनं इव्हॉल्व झालेले सगळे जनरा आणि सगळ्या स्पेसिस यांना म्हणायचं फॅमिली, जर इव्होल्युशनच्या व्ह्यूनं बघितलं तर. आणि मॉर्फोलॉजीच्या व्ह्यूनं बघितलं तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर्स. मग विथ सिमिलर कॅरेक्टर्स, सेट ऑफ सिमिलर कॅरेक्टर्स which are possessed by a group of plant, these group of plants are called as families. Are you getting? ठीक. आपण फर्स्ट इयरला एक फॅमिली बघितली होती मालवेसी. आणखीन एक फॅमिली बघितली होती अमरलेडेसी. बरोबर. आता आपल्याला बघायची लेग्युमिनोसी. लेग्युमिनोसी. ओके. काय असते लेग्युमिनोसी, त्याचे मी तुम्हाला काही प्लांट्स सांगतो, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ते प्लांट्स येऊन जातील आणि मग तुमच्या लक्षात येईल फॅमिली. हे पळस, ब्युटिया मोनोस्पर्मा, शेंग आलेली एक झाड असते, एका बीचं शेंग असते त्याच्या शेंगेमध्ये एकच बी असते म्हणून त्याला मोनोस्पर्मा म्हणतात, ब्युटिया मोनोस्पर्मा. तेव्हा त्याच्या खाली जे आहे ते अकेशिया न्यूलोटिका बाबळ. त्याच्या शेजारी आहे ते बहुनिया पर्पुरिया, बहुनिया व्हेरिगॅटा कांचन. त्याच्या शेजारी आहे स्मिथिया हिरसोटा. वरती आहे कॅशिया फिस्टुला येलो राईट टॉप, कॅशिया फिस्टुला बहावा. आणि त्याच्या खाली एक शेंग दिसते ना, ते आहे एंटेडा रिड्डी किंवा एंटेडा स्कॅन्डन्स, म्हणजे त्याला गारवेल नाही म्हणत त्याला, एंटेडा स्कॅन्डन्स, त्याचं मराठी नाव आठवे ना मला, तर ती वापरली जाते बऱ्याच ठिकाणी मेडिसिनल म्हणून. आणखीन प्लांट्सची नावं सांगतो तुम्हाला. मूग, उडीद, तूर, हरभरा, भुईमूग. हे म्हणजे ज्यांना ज्यांना शेंगा येतात ना ती सगळे. तरोटा याच्यातच येतो, किंवा ताम्रशेंग याच्यातच येते, काशीद याच्यातच येतो, बहावा याच्यातच येतो, गुलमोहर याच्यातच येतो. सो या सगळ्या मेंबर्सची मिळून आहे एक फॅमिली लेग्युमिनोसी. कशावरून डिफाईन करायची ही फॅमिली, तर याच्या आधी आपण या फॅमिली सिस्टमॅटिक पोझिशन बघू. सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे काय, प्लांट क्लासिफिकेशनमध्ये ती फॅमिली कुठल्या कुठल्या वर्गांच्या खाली ठेवलेली आहे. डिव्हिजन फेनोरोगॅम्स तुमच्या लक्षात येत असेल किंवा आठवत असेल तर बघा. डिव्हिजन फेनोरोगॅम्स म्हणजे काय, फ्लॉवरिंग प्लांट्स. देर आर 2 डिव्हिजन्स इन प्लांट किंगडम. कुठल्या क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आणि फेनोरोगॅम्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स. आणि ही जी क्लासिफिकेशन सिस्टीम दिलेली आहे किंवा हे क्लासिफिकेशन दिलं आहे ते बेंथामिन हुकर क्लासिफिकेशन सिस्टीम नावाच्या सिस्टीमनं दिलेलं आहे. पुढच्या वर्षी गेल्यावर तुम्ही ती बेंथामिन हुकर क्लासिफिकेशन सिस्टीम शिकणार आहेत. त्यानंतर येतं क्लास डायकॉटिलिडॉन. डायकॉटिलिडॉनी म्हणजेच डायकॉट, आपण शॉर्ट फॉर्ममध्ये त्यांना डायकॉट म्हणतो, जिथे सीडला 2 कॉटिलिडॉन्स पडतात. हरभरा
हरभऱ्याची डाळ, शेंगदाण्याचे 2 दाणे, हां 2 कॉटिलिडॉन्स आहेत सीडमध्ये, म्हणून इट इज अ मेंबर ऑफ क्लास डायकॉटिलिडॉनी. देन सब क्लास पॉलीपेटॅली, याच्यामध्ये पेटल्स फ्री असतात. फ्री म्हणजे काय, क्लास डायकॉटिलिडॉन आहे ना, तो 3 सब क्लासमध्ये डिवाइड केला आहे बेंथेमॅन हुकरनी, पॉलीपेटॅली, गॅमोपेटॅली आणि अपेटॅली. पॉलीपेटॅली, गॅमोपेटॅली आणि अपेटॅली. तर पॉलीपेटॅली म्हणजे काय, ज्याची एक एक पाकळी आपण सेपरेट काढू शकतो, तोडून ओढून काढू शकतो ना, ते सगळे पॉलीपेटॅली. ज्याची एक पाकळी आपण सहज तोडून बाजूला काढू शकत नाही, ती फाडावी लागते, काय, ते सगळे गॅमोपेटॅली. म्हणजे काय, धोत्र्याचं झाड गॅमोपेटॅली, किंवा गारवेलचं झाड गॅमोपेटॅली, बेश्रमाचं फ्लावर गॅमोपेटॅली, येतं लक्षात, निशिगंध गॅमोपेटॅली. तर ज्यांचे पेटल्स एकमेकामध्ये फ्यूज झालेले आहेत आणि त्यांच्यापासनं काहीतरी वेगळं स्ट्रक्चर तयार होते, म्हणजे पेटल फ्यूज होऊन एक ट्यूब तयार होईल, किंवा सॉसर शेप स्ट्रक्चर तयार होईल, किंवा फनेल शेप स्ट्रक्चर तयार होईल, किंवा ट्रम्पेट सारखं स्ट्रक्चर तयार होईल, ते सगळे गॅमोपेटॅली. पॉलीपेटॅलीमध्ये पेटल्स फ्री असतात. गुलाबाच्या पाकळ्या आपण एक 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 बाजूला कसं काढू शकतो, त्या कॅरेक्टरला म्हणायचं पॉलीपेटॅली. तसे सगळे प्लांट्स पॉलीपेटॅलीमध्ये येतात, पेटल्स फ्री असणारे. आता पॉलीपेटॅली परत 3 सेरीजमध्ये डिवाइड केलेली, थॅलेमी फ्लोरी, डिसी फ्लोरी, कॅलिसी फ्लोरी. आपण बाकीचं सगळं पुढच्या वर्षी बघणार आहे, पण आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या ज्या फॅमिली दिल्या आहेत ना, त्या फॅमिलींचे सेरीज आणि ऑर्डर. तर सेरीज कॅलिसी फ्लोरी बघा, कॅलिसी फ्लोरी म्हणजे काय असते, फ्लावर्स आर विथ फ्यूज्ड सेपल्स. पेटल्स फ्री आहेत, पण सेपल्स एकमेकांना फ्यूज झालेत, आणि सेपल्स दे फॉर्म अ कप लाईक स्ट्रक्चर. दे फॉर्म अ कप लाईक स्ट्रक्चर्स. सो इट इज इन्क्लुडेड अंडर अ कॅलिसी फ्लोरी. बघा आता मला आता आठवतंय, तुम्ही शेंगा आठवा, कुठलेही पळस आहे, पळसाची शेंग आठवा, त्याच्या मागे एक टोपी लागलेली असते, कॅलिक्सची टोपी. किंवा गवारीची शेंग आठवा, गवारीची शेंग म्हणजे हे पण फॅबेसीचा मेंबर आहे, त्याच्या पण मागे एक टोपी लागलेली असते. सेपल्स आर फ्यूज्ड, दॅट इज वाय इट इज इन्क्लुडेड अंडर कॅलिसी फ्लोरी. ऑर्डर रोझल्स, फ्लावर्स आर पेरिगायनस. फ्लावर्स आर पेरिगायनस. 3 टाईपचे फ्लावर असतात, इपिगायनस, हायपोगायनस अँड पेरिगायनस. इपी म्हणजे अबाव, गायनस म्हणजे गायनोशियम. इफ द फ्लोरल वर्ल्स आर अबाव द गायनोशियम, देन इट इज कॉल्ड ॲज इपिगायनस. म्हणजे डाळिंबाचं फ्रूट, इट्स अ इपिगायनस फ्लावर. डाळिंबामध्ये काय आहे, त्याची ओव्हरी खाली आहे, आणि डाळिंबाच्या वरती जो येणारा क्राऊन आहे ना, ते कॅलिक्स आहे, म्हणजे ते सेपल्स आहेत एकमेकाला फ्यूज झालेले, आणि त्याच्या आतमध्ये फायबर सारखं काहीतरी स्ट्रक्चर दिसतं, ते असतात त्याचे स्टॅमिन्स. हे फ्लावर झालं इपिगायनस फ्लावर, अबाव द गायनोशियम. फ्लोरल वर्ल्स आर अबाव द गायनोशियम, इपिगायनस फ्लावर. देन if the floral whorls are below the gynoecium, then it is called as hypogynous flower. If the floral whorls are below the gynoecium, then it is called as hypogynous flower. म्हणजे वांग्याचं फळ बघा, वांग्यामध्ये काय आहे, ते ग्रीन कलरचे जे कॅलिक्स आहेत ना, वांग्याचं देठच्या वरती ग्रीन कलरचं स्ट्रक्चर आहे, ते आहे कॅलिक्स, म्हणजे सेपल्स आहेत. मग ते सेपल्स खाली आहेत, त्या वांग्याचे पेटल्स पण त्या सेपल्सच्या जवळच असतात, आणि स्टॅमिन पण तिथेच असतात. आणि वांग जे आपण खातो ते आहे ओव्हरी. तर ओव्हरी वरती आहे, सुपेरियर आहे, आणि त्या सुपेरियर ओव्हरीच्या खाली इन्फेरियरला सगळे स्टॅमिन्स आहेत, सेपल्स आहेत, पेटल्स आहेत. याला म्हणायचं हायपोगायनस फ्लावर. आणि या दोन्हींच्या मध्ये, म्हणजे हायपोगायनस नाही आणि इपिगायनसही नाही, ओव्हरीच्या पेरिफेरीला इफ देअर आर फ्लोरल वर्ल्स, देन इट इज कॉल्ड एज पेरिगायनस फ्लावर. So this is character of
ऑर्डर रोझेल्स. रोझेल्स या ऑर्डरचं हे कॅरेक्टर आहे. रोजचं फ्लावर आणि रोजचं फ्रूट आठवतंय का? दॅट इज कॉल्ड एज पेरिगायनस फ्लावर. ठीक. फॅमिली लेग्युमिनोसी. लेग्युमिनोसी याच्यात लेग्युमिनोसीचे काही कॅरेक्टर्स इथं सांगतोय मी. लिव्ज आर युजली कंपाऊंड. बाभळी बघा, खैर बघा, तरोटा बघा, किंवा बहावा बघा, किंवा गुलमोहर बघा, आपले तूर, मूग, उडीद हे बघा, हे सगळे लिव्ज आर कंपाऊंड, आयदर पिन्नेटली कंपाऊंड और पामेटली कंपाऊंड. लिप बेसेस आर पल्विनस. पल्विनस लिप बेसेस आठवते तुम्हाला, मी मागच्याच वर्षी शिकवले एफओला मॉर्फोलॉजी ऑफ लिव्ज मध्ये. म्हणजे थोडेसे सोलन असे लिप बेसेस असतात. आठवा कुठलंही प्लांटचं लिफ ज्याचे कंपाऊंड लिव्ज आहेत ना, पल्विनस लिप बेस. बहाव्याचा पल्विनस लिप बेस असतो, किंवा आपले उडीद, तूर, मूग यांचा पण पल्विनस लिप बेस असतो. ठीक. तर युनिक कॅरेक्टर या फॅमिलीचं कार्पेल 1 विथ मार्जिनल प्लासेंटेशन. कार्पेल म्हणजे काय? गायनोशियमचा एक सिंगल मेंबर. गायनोशियम ज्याच्यापासून बनलेलं असतं त्याचा सिंगल मेंबर असतो, त्याला म्हणतात कार्पेल ऑर पिस्टिल. कार्पेल कार्पेल एकच असते, 2 किंवा 4 किंवा 5 कार्पेल्स नसतात. आता तुम्हाला 2 कार्पेल्स म्हणजे काय, कार्पेल्स म्हणजे काय हे कळण्यासाठी मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावर व्यवस्थित शिकायला पाहिजे, जे पुढच्या वर्षी आहे आपल्याला. पण वरच्या वर मी तुम्हाला सांगतो, फ्लावरमध्ये 2 टाईपचे व्हर्ल असतात, ॲसेसरी फ्लोरल व्हर्ल्स अँड नेसेसरी फ्लोरल व्हर्ल्स. ॲसेसरी फ्लोरल व्हर्ल्स म्हणजे काय? ज्यांच्याशिवाय फ्लावर कंप्लीट होतं त्यांना ॲसेसरी फ्लोरल व्हर्ल्स म्हणतात. ते पण 2 टाईपचे असतात, कॅलिक्स आणि करोला. कॅलिक्स म्हणजे काय? गुलाबाच्या बाहेर जे हिरव्या कलरच्या बारीक बारीक पाकळ्या दिसतात ना, किंवा वांग्याच्या देठाच्या शेजारी जे हिरव्या कलरचं दिसतं ना, त्यांना म्हणायचं कॅलिक्स. आणि कॅलिक्स बनलेला असतो तो अख्खा फ्लोरल व्हर्ल आहे, त्याला कॅलिक्स म्हटलं जातं. आणि त्या फ्लोरल व्हर्ल पैकी एक मेंबर जर काढला, म्हणजे वांग्याच्या पूर्ण खालच्या टोपीपेक्षा त्यातला एक फक्त पाकळी काढली, तर त्याला म्हणायचं सेपल. त्याच्यावरचा फ्लोरल व्हर्ल असतो त्याला म्हणायचं करोला. करोला म्हणजे कलरफुल, इन लार्ज, थोडासा मोठा असा फ्लोरल व्हर्ल. आणि ते करोला मधलं एक मेंबर काढला की त्याला म्हणायचं पेटल्स. बरोबर. त्याच्या आतमध्ये असते मेल फ्लोरल व्हर्ल्स. हे इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल्स पैकी एक फ्लोरल व्हर्ल आहे. थर्ड आउटर मोस्ट किंवा सेकंड इनर मोस्ट मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर कॉल्ड एज अँड्रोइशियम. अँड्रोशियम. तर अँड्रोशियम इट इज कंपोज्ड ऑफ कशापासून बनलेलं असतं? स्टॅमिन्स. नंबर ऑफ स्टॅमिन्स आर देअर. म्हणजे भरपूर सारे स्टॅमिन्स तयार होऊन एकत्र येऊन एक व्हर्ल तयार होतो, मेल. त्याला म्हणायचं अँड्रोशियम. त्याचा एक मेंबर म्हणजे स्टॅमिन. स्टॅमिन बनलेला असतो फिलामेंट आणि अँथर यांच्यापासून त्यांना जोडणारी एक कनेक्टिव्ह. त्याच्या आतमध्ये असतं गायनोशियम. गायनोशियम आहे ना, ते बनलेलं असतं कार्पेल्सनं. खूप साऱ्या कार्पेल्स एकत्र येऊन गायनोशियम तयार झालेलं असतं. काही काही ठिकाणी एकच कार्पेल असते. आता कार्पेल म्हणजे काय? तर कार्पेल म्हणजे ओव्हरी स्टाईल स्टिग्मा यांचं मिळून होतं कार्पेल. म्हणजे आता भेंडीमध्ये काय होतं? भेंडीमध्ये 5 कार्पेल्स असतात. 5 कार्पेल्स असतात, त्या 5 ओव्हरी एकत्र येतात, 5 स्टाईल एकत्र येतात, 5 स्टिग्मा एकत्र येतात, आणि त्यांच्यापासून एक सिनकार्पस ओव्हरी किंवा फ्यूज झालेली ओव्हरी तयार होते, आणि त्याचं फ्रूट म्हणजे भेंडी. तर तुम्ही ज्यावेळेस भेंडीचं सेक्शन घेता त्यावेळेस त्याच्यामध्ये 5 होल दिसतात, म्हणजे 5 कार्पेल्स असतात. पण वाटाण्याचं जर तुम्ही सेक्शन घेतला तर त्याच्यामध्ये एकच होल असतं आणि एकच कार्पेल असते, एकाच ठिकाणी ओव्हल्स अरेंज झालेले असतात. सो वाटाणा हा लेग्युमिनोसी या फॅमिलीचा मेंबर आहे. वाटाणा हा लेग्युमिनोसी नावाच्या फॅमिलीचा मेंबर आहे. सो कार्पेल इज वन विथ मार्जिनल प्लासेंटेशन. आता मार्जिनल प्लासेंटेशन म्हणजे काय? प्लासेंटेशन म्हणजे काय? प्लासेंटा म्हणजे नाळ. नाळ. लहान बाळाचं त्याच्या आईसोबत जोडणारी जी काही कंडक्टिंग सिस्टीम असते त्याला म्हणायचं नाळ. आईचं आणि लहान बाळाचं एकमेकांशी संपर्क
असणारी सिस्टीम म्हणजे नाळ. इथं तसंच आहे, जी ओव्हरी आहे त्याच्यामधनं जे न्यूट्रिशन त्या ओव्ह्यूलला प्रोव्हाइड करायचं आहे, ओव्ह्यूल म्हणजे लहान बाळ समजा, ओव्ह्यूलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे, त्यासाठी लागणारा जो टिश्यू आहे, तो जो टिश्यू आहे त्याला म्हणायचं प्लासेंटा. प्लासेंटा पण त्याच्यातनं न्यूट्रिशन त्या ओव्ह्यूलला प्रोव्हाइड केलं जातं. आता हा प्लासेंटा आहे ना, तो प्लासेंटा एका मार्जिनला लागलेला असतो, त्या ओव्हरीच्या एका मार्जिनला असतो, म्हणून त्याला म्हणायचं मार्जिनल प्लासेंटेशन. म्हणजे तुम्ही आता आठवा वाटाण्याची शेंग, वाटाण्याच्या शेंगेमध्ये कसं आहे, सगळे एका मार्जिनला त्यांना त्या वाटाण्यांना जोडणारी सिस्टीम असते, बरोबर, तिथून त्यांना न्यूट्रिशन भेटतं, याला म्हणायचं मार्जिनल प्लासेंटेशन. अँड फ्रूट इज कॉमनली अ पॉड ऑर लोमेंटम. शेंग हे या फॅमिलीचं पिक्युलियर टाईप ऑफ फ्रूट आहे, जे दुसरीकडे कुठेच सापडत नाही, फक्त या आणि याच फॅमिलीमध्ये शेंग सापडतं, शेंग नावाचं फ्रूट सापडतं. ठीक. सो दिस इज सिस्टमॅटिक पोझिशन ऑफ फॅमिली लेग्युमिनोसी. In Leguminosae, there are 630 genera and about 18,000 species. This is the third largest family of Angiosperm. Third largest family of Angiosperm, followed म्हणजे Asteraceae सगळ्यात पहिली, सगळ्यात लार्जेस्ट. 2 नंबर आहे Orchidaceae, and Orchidaceae is followed by Leguminosae. And this family is cosmopolitan in distribution. वॉर्म ॲज वेल ॲज टेम्परेट रिजनमध्ये ती सगळीकडे ही फॅमिली सापडते. मग कॉस्मोपॉलिटियन म्हणजे काय, तर पृथ्वी इक्विटोर, त्याच्या शेजारची जमीन असते त्याला ट्रॉपिक्स म्हणतात, त्याला लागून असतं सब ट्रॉपिक्स, सब ट्रॉपिक्सच्या वरती असतं सब टेम्परेट, सब टेम्परेटच्या वरती टेम्परेट, आणि टेम्परेटच्या वरती असते पोल. नॉर्थ पोल, साऊथ पोल, टेम्परेट, सब टेम्परेट, सब ट्रॉपिकल, ट्रॉपिकल, इक्विटोरियल, असं पृथ्वीची विभागणी केलेली आहे, बरोबर. तर या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे ट्रॉपिकल कंडिशनला भरपूर पाऊस असतो, पोलर कंडिशनला 6 महिने रात्र, 6 महिने दिवस आणि सगळा बर्फ असतो. अशा सगळ्या टाईपच्या हॅबिटॅटमध्ये ही फॅमिली सापडते. सो फॅमिली इज वन ऑफ द लार्जेस्ट फॅमिली, थर्ड लार्जेस्ट फॅमिली ऑफ एंजियोस्पर्म, थर्ड लार्जेस्ट फॅमिली ऑफ एंजियोस्पर्म, डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द वर्ल्ड. सो इट इज इक्वली इम्पॉर्टंट, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट फॅमिली. जर सगळीकडे सापडते तर तेवढेच इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पण असतील. खाली मी काही मेंबर्स ठेवलेत बरं का ह्या फॅमिलीचे, त्यातले एक एक मेंबर मी तुम्हाला सांगत चल ना. लेफ्टला जे ऑरेंज किंवा रेड कलरचं फ्लावर आहे त्याला म्हणायचं हम्बोल्डशिया नोबिलिस. हम्बोल्डशिया नोबिलिस म्हणजे हे थायलंड या देशाचं राष्ट्रफूल आहे. मराठीत याला म्हणतात उर्वशी, किंवा हिंदीत पण त्याला म्हणतात उर्वशी. उर्वशी म्हणजे स्वर्गातली नर्तिका होती, आणि स्वर्गातली नर्तिका आणि ती अतिशय सुंदर होती, याची फुलंही तेवढीच सुंदर दिसतात, म्हणून याला म्हटलं जातं उर्वशी, हम्बोल्डशिया नोबिलिस. ठीक. त्याच्या शेजारी आहे ते आहे बहुनिया व्हेरिगॅटा. बहुनियाच्या भरपूर साऱ्या स्पेसीस असतात, याला म्हणतात कांचन. बहुनिया पर्पुरिया, बहुनिया वॉलिची, बहुनिया हिरसुटा, बहुनिया टोमॅटोसा, बहुनिया रेसिमोसा, बहुनिया मलवॅरिका, बहुनिया फिनिशिया, बहुनिया फोविओलेटा, अशा खूप साऱ्या बहुनियाच्या स्पेसीस आहेत. तर त्यापैकी ही बहुनिया व्हेरिगॅटा ही पण या लेग्युमिनोसी फॅमिलीचा मेंबर आहे. टॅमरंडस इंडिका म्हणजे चिंच, ही पण एक शेंग आहे, आणि मोनोकार्पिलरी युनिलॉक्युलर अशी ओव्हरी आहे, आणि त्याच्यापासून तयार झालेले हे फ्रूट आहे, पॉड ऑर लोमेंटम टाईप ऑफ फ्रूट. तर ही शेंग टॅमरंडस इंडिका ही पण त्याचं मेंबर आहे. त्याची शेजारी दिसते एक ब्ल्यू फ्लावर, चिंचाचे शेजारी ब्ल्यू फ्लावर दिसते, त्याचं नाव आहे गोकर्ण, मराठीत गोकर्ण सांगतात. क्लायटोरिया टर्नेरा असं त्याचं नाव आहे. हे
आपल्या इकडे येतं याचाच एक दुसरा भाऊ येतो, क्लायटोरिया बायफ्लोरा म्हणून. आपल्या शेतामध्ये तण म्हणून ते येतं, नागलीमध्ये किंवा तुरीमध्ये जास्त असतं हे क्लायटोरिया टर्नेरा. तर हे एक तण आहे, हे पण फॅबेसीचा मेंबर आहे. त्याच्या शेजारी बहाव्याचाच एक भाऊ असतो, कॅशिया रेनिजेरा असं नाव आहे या गुलाबी फुलाचं. राईट बॉटम कॉर्नरला जे आहे ते कॅशिया रेनिजेरा नावाचं प्लांट आहे. आपल्याकडे असतोय कॅशिया फिस्टुला, येलो शॉवर म्हणजेच बहावा. बहाव्याच्या शेंगा असतात ना, बहाव्याच्या शेंगा, ते बहावा. आणि हे त्याच फॅमिलीचा एक मेंबर आहे. त्याच्यावरती आहे तरोटा, कॅशिया युनिफ्लोरा. कॅशिया युनिफ्लोरा, तरोट्याचे भरपूर स्पेसीस आहेत. कॅशिया टोरा, कॅशिया ऑप्टिसिफोलिया, कॅशिया युनिफ्लोरा, हे तरोट्याचे स्पेसीस आहेत. त्याच्यावरती पण एक ते कॅशिया प्युमिला नावाचा आहे, तो पण तरोटाच आहे. तर हे सगळे फॅबेसीचे मेंबर आहेत. फॅबेसी म्हणजे लेग्युमिनोसी. तर लेग्युमिनोसी is one of the largest family. It is divided into three subfamilies. It is divided into three subfamilies. लेग्युमिनोसी याला 3 सब फॅमिलीमध्ये डिवाइड केलं जातं. पहिली सब फॅमिली आहे पॅपिलिओनॉइडी. परत एकदा, पॅपिलिओनॉइडी. दुसरी सब फॅमिली सिझाल्पिनॉइडी. आणि तिसरी सब फॅमिली माइमोसॉइडी. एंडिंग याचं EAE असंच व्हायला पाहिजे, कारण ही सब फॅमिली आहे. आणि सब फॅमिली आहे असं लक्षात येण्यासाठी त्याचे एंडिंग युनिफॉर्म ठेवलेले असतात. फॅमिलीचे एंडिंग कायम ACEAE असं असतं ना, म्हणजे याच्यामध्ये DEAE असं एंडिंग असतं. DEAE हे 3 सब फॅमिलीमध्ये हे पूर्ण मोडलं जातं. मग कशावरती बेस्ड 3 सब फॅमिली केल्यात? तुम्हाला फॅमिली समजलं का? फॅमिली म्हणजे काय? मोनोकार्पिलरी ओव्हरी लोमेंटम टाइप ऑफ फ्रूट, मार्जिनल प्लासेंटेशन, लिव्ज ऑलवेज कंपाऊंड विथ पल्विनस लिप बेस. या कॅरेक्टरला धरून या कॅरेक्टरचे सेट, या असे कॅरेक्टर्स, सगळे कॅरेक्टर ज्या ज्या प्लांट्समध्ये आहेत ते सगळे प्लांट्स फॅमिली लेग्युमिनोसीमध्ये येतात. बरोबर. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक कॅरेक्टर असते, ते म्हणजे त्यांच्या रूट्स नोड्युल्स पण आलेले असतात. रूटवरती एक बॅक्टेरिया ग्रो होतो. बॅक्टेरिया ग्रो होण्यासाठी लेग हिमोग्लोबिन तयार व्हावं लागतं, आणि मग त्याच्यावरती ते बॅक्टेरियाची कॉलनी तयार होते, आणि एक सिम्बायोटिक असोसिएशन तयार होतं, आणि त्यात नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया राहतात. आता या कॅरेक्टरचे सेट, हे कॅरेक्टर असणारे सगळे प्लांट्स, दे आर इन्क्लुडेड इन अ सिंगल फॅमिली कॉल्ड एज लेग्युमिनोसी. लेग्युमिनोसी इज फर्दर डिवायडेड इंटू 3 सब फॅमिलीज. पहिली सब फॅमिली पॅपिलिनिओइडी. पॅपिलिनिओइडी मध्ये काय असते? फ्लावर इज झायगोमॉर्फिक. सिझाल्पिनिओइडी मध्ये पण फ्लावर इज झायगोमॉर्फिक, बट इन माइमोसॉइडी मध्ये फ्लावर्स आर ॲक्टिनोमॉर्फिक. सो व्हॉट इज झायगोमॉर्फिक अँड व्हॉट इज ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर? इफ अ सिंगल फ्लावर, म्हणजे एखादं फ्लावर असेल, ते फ्लावर असं फ्लावर असेल, इफ अ फ्लावर तुम्ही कुठल्याही प्लेनमधनं कसंही कट केलं, कसंही सेक्शन घेतला, आणि त्याचे दोन इक्वल हाफमध्ये जर ते पडत असतील, 2 भाग होऊ शकत असतील, तर त्याला म्हणायचं ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर. ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर. काही फ्लावरचं काय होतं, एक पेटल मोठं, 2 पेटल लहान, 2 पेटल त्यापेक्षाही लहान. आता असं ज्यावेळेस फ्लावर असेल, तर ते फक्त एकाच प्लेनमधनं कट केलं तर त्याचे 2 इक्वल हाफ होतील. बरोबर. एक पेक्षा जास्त प्लेनमध्ये कट केलं तर इक्वल हाफ होत नसतील,
अशा फ्लावरला म्हणायचं झायगोमॉर्फिक फ्लावर. सो दिस वन इज ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर अँड दिस वन इज अ झायगोमॉर्फिक फ्लावर. एम आय क्लिअर? सो in family Papilionoidae, सब फॅमिली पॅपिलिओनिओइडी मध्ये झायगोमॉर्फिक फ्लावर आहे. सिझल्पिनॉइडी मध्ये झायगोमॉर्फिक फ्लावर आहे. आणि मायमोसॉइडी मध्ये फक्त ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहे. ठीक, हे ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावरचं आपण परत बघू. आत्ता सध्या ह्या दोन ज्या आहेत झायगोमॉर्फिक फ्लावर असणाऱ्या या दोन बद्दल बोलू आपण. तर ही पहिली जी आहे पॅपिलिनॉइडी, याच्यामध्ये काय असते, पॅपिलिनेशियस टाईप ऑफ कोरोला इज देअर. पॅपिलिनेशियस टाईप ऑफ कोरोला इज देअर. पॅपिलिनेशियस म्हणजे काय? पॅपिलियॉन म्हणजे बटरफ्लाय. लक्षात ठेवा, पॅपिलियॉन म्हणजे बटरफ्लाय आणि बटरफ्लाय सारखा दिसणारा करोला आहे, म्हणून त्याला म्हणायचं पॅपिलिनेशियस करोला. मग बटरफ्लाय कसं दिसतं ते तुम्ही आठवा. मी तुम्हाला याचा करोला काढून दाखवतो. तुम्ही तागाचं झाड बघितलं, तागाचं फूल बघितलं का? आता तागाला फुलं आले असतील सगळ्यांनी. आपल्या आपल्या घरी जाऊन किंवा शेजारी जाऊन तागाचं फुल आणा, ते डिसेक्ट करा आणि बघा. एक मोठं पेटल असते तागाला वरती, त्याला म्हणायचं स्टँडर्ड. स्टँडर्ड लिहिता येत नाही बरं. त्याच्या शेजारी दोन लहान पेटल्स असतात, स्टँडर्ड पेक्षा थोडेसे लहान असतात ते, आणि यांना म्हणायचं विंग्स. विंग्स त्याच्यापेक्षा दोन लहान असतात, ज्यांच्यापासनं फुलपाखराचं शरीर तयार होतं. हे दोन लहान पेटल्स आहेत ना, ते एकमेकांना जोडलेले असतात. यांना म्हणायचं किल्स. किल्स अशा टाईपचा करोला असतो तो फॅमिली पॅपिलिनेशियस करोला, आणि याला सब फॅमिली पॅपिलिनॉइडी असं म्हणायचं. सब फॅमिली पॅपिलिनॉइडी असं म्हणायचं. आता दुसरी जी आहे, दुसरं झायगोमॉर्फिक सिझल्पिनॉइडी, ते आपण सिझल्पिनॉइडी फॅमिली शिकताना बघूया. आपण आता पॅपिलिनॉइडी याला दुसरं नाव पण आहे फॅबॉइडी. याला दुसरं नाव पण आहे फॅबॉइडी. या फॅमिलीबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.